नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे गोव्यात आणि गोव्यामध्ये आहे पणजी शहरात. तर आज आपण बघणार आहे पणजी शहरामध्ये कॅशू फेस्टिवल चालू झालेला आहे 2026. तर मी आता आहे मिरामार रोडवरती. अशी एंट्री आहे बघा, गोवा कॅशू फेस्टिवल 2026 सीझन 4. इकडे सगळे शॉप आहेत बघा, सगळे स्टॉल लावलेले आहेत. दहा एप्रिल पासून चालू झालेला आहे फेस्टिवल. 10, 11 आणि 12 3 दिवस फेस्टिवल असणार आहे. मोठे मोठे स्टॉल लावलेत बघा इकडं. तर काजूची फेणी कशी करायची प्रोसेस आहे बघा, दाखवल्या. मित्रांनो, एक नंबर माहोल आहे इथं. आणि आता वाजल्यात 5, तरी पण गर्दी पण आता वाढली आहे. आणि आता आपण जाणार आहे मिरामारला. आणि मिरामार बीच जरा दाखवतो तुम्हाला, मिरामार बीचवरील कंडिशन. आणि मिरामार बीचवरून परत येणार आहे, संध्याकाळचा माहोल बघूया. हा मिरामार सर्कल आहे बघा, मिरामार बीच सर्कल. समोर रोड गेला आहे तो स्ट्रेट डोनापावलाला गेलेला आहे. इथं बीचवरती पार्किंग एरिया आहे बघा, बाहेरच आहे पार्किंग एरिया. फ्री पार्किंग आहे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी. हा इथं सर्कल. आणि हा रोड गेला आहे सरळ वरती, डोनापावला रोड गेलेला आहे. जाऊया आता, बघूया आपण मिरामार बीचवर. एंट्री अशी आहे बघा मिरामार बीचवरती. समोरच ग्राउंड आहे खेळण्यासाठी. इकडे या साईडला सुरुवातीलाच गार्डन आहे मस्त की बसायला. मस्त गार्डन आहे बघा, फोटोशूट वगैरे करायला मस्त आहे. टुरिस्ट पण भरपूर आले आहेत आता. कलंगूट आणि बागा बीचपेक्षा इकडे माहोल जरा कमी आहे एकदम. कलंगूट बागाला कसा एकदम जास्त रश असते, जास्त क्राऊड असते. पण इथे एवढं जास्त नाही त्या प्रमाणात. आणि फॅमिलीसाठी मस्त बीच आहे हा. इथे या मिरामार बीचवर जास्त म्हणजे ॲक्टिव्हिटी नाहीत या वॉटर स्पोर्टच्या. फॅमिली बीचसाठी नॉर्थ गोव्यामध्ये मिरामार बीच हा मस्त ऑप्शन आहे बघा. आणि पणजी शहरापासून म्हणजे पणजीच्या बसस्टँडपासून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. आणि तुम्ही त्या पणजी बसस्टँडपासून लोकल बस आहेत किंवा टॅक्सी वगैरे आहेत. इथं मस्त लोकेशन आहे बघा फोटोशूट वगैरे करायला. समोरच गार्डन आहे, दाखवतो. बीचच्या जवळच गार्डन आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण गोव्याला येत असाल तर पणजीमधील मिरामार बीचला एक वेळ अवश्य भेट द्या. मस्त बीच आहे, शांत लोकेशन आहे, क्राऊड वगैरे काय एवढं जास्त नसतंय. आणि पणजी बसस्टँडपासून फक्त 4 ते 5 किलोमीटरवर मिरामार बीच आहे. या जायला वगैरे बस, लोकल बस आहे, टॅक्सी आहेत आणि रेंटवरती कॅब वगैरे आहेत. मस्त लोकेशन आहे बघा. इथं समोरच बीच आहे आणि हे गार्डन आहे. तर मित्रांनो, आता नाईटचा व्ह्यू बघा. 7 वाजलेत. तर आतमध्ये जाऊन बघूया माहोल कसा आहे. आता तर खूप गर्दी झाली आहे बघा. आता इथं लाईव्ह इव्हेंट चालू होणार आहे, लाईव्ह शो चालू होणार आहे इथं. Aliança da Tuca, o ramo de mama, aliança da Tuca, tem mais
पिण्याला की खेळ मानी दाखा त्या मासोरीच्या पिण्याला की खेळ